जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. शैलेंद्रजी, हे केवळ दबावाचं राजकारण की महाराष्ट्रातल्या संभाव्य राजकीय भूकंपाचे संकेत? दबावाचं राजकारण आहे, पण त्याच्यामध्ये संकेतही दिसतातच आहे, उघड आहे ते. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज आहेत आणि त्यांच्या ज्या पद्धतीनं त्यांना साईडलाईन केलं गेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासारखा फायर ब्रँड नेता हा दबावाचंही राजकारण करेल, पण पुढच्या भूकंपाचे संकेतही देणार, यात काही प्रश्नच नाही. छगन भुजबळ यांनी जर हा निर्णय घेतला तर तो किती मोठा बूस्टर ठरू शकतो उबाठासाठी? खूपच मोठा बूस्टर ठरेल, कारण ते ओबीसीचे नेते आहेत. जरांगे फॅक्टर आज ज्या पद्धतीने काम करतोय, त्यामुळे कदाचित शिवसेना याबद्दल सावधपणे निर्णय घेईल की मराठा समाज त्यात नाराज होईल किंवा काय. परंतु एकूणच भुजबळांचं जे काही नेतृत्व आहे ओबीसीमध्ये, त्याचा लाभ निश्चितच शिवसेनेला होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं की राज्यस्तरीय नेता, राज्यस्तरीय प्रभाव असलेला नेता शिवसेनेकडे सध्या तरी नाहीये. ठराविक भागापुरते, प्रदेशापुरते शिवसेनेचे काही लोक आहेत. त्यामुळे भुजबळांसारखा नेता आला तर निश्चितच शिवसेनेला त्याचा निश्चित फायदा होईल. आणि त्याबरोबर भुजबळांना सुद्धा जी स्पेस अपेक्षित आहे एखाद्या पक्षामध्ये, ती शिवसेनेत त्यांना मिळू शकते. बरं, पण नजीकच्या काळातच या सगळ्या घडामोडी घडू शकतात? काही वेळ लागेल त्याला. आता लगेचच काही डिसिजन होईल असं मला तुर्तास वाटत नाही, कारण विधानसभा निवडणुकीला वेळ आहे. आतापासूनच हा निर्णय झाला तर ओबीसी आणि जरांगे फॅक्टर किंवा मराठा समाजाचं जी सध्या संघर्ष चालू आहे तो कदाचित आणखी तीव्र होत जाईल आणि त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो मराठवाड्यात विशेषतः. त्यामुळे तो निर्णय हा थोडासा सावधगिरीने घेतील. आणि आता लगेचच काही निर्णय घेतला तर त्यात दोघांनाही तसा काही फायदा तोट्याचा संबंध येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळातच जो काही होईल तो निर्णय होईल. बरं, पण मुद्दा हा सुद्धा आहे की आता छगन भुजबळ हे सत्तेत आहेत, मंत्रिपदावरती आहेत. अशा वेळी तिकडे जाणं, याच्यात त्यांचा काय फायदा असेल? नाही, ओबीसींना दाखवून देणं की मी तुमच्यासाठी सत्तेचा त्याग केला, हा सर्वात मोठा त्यांना फायदा होऊ शकतो. कारण आता नाहीतरी काही फारसं मिळवण्याचं काही राहिलेलं नाहीये. 1-2 महिने आहेत, आचारसंहितेत काही महिना 1.5 महिना जाईल. त्यामुळे आम्ही ओबीसीच्या हितरक्षणार्थ मी सत्तेचा त्याग केला, हे त्यांना दाखवण्यासाठी संधी आहे. बरं, पण त्याचे राजकीय परिणाम घेण्याची तयारी असेल उबाठा गटाची किंवा शिवसेनेची? तोच प्रश्न आहे, तो शिवसेनेने ठरवायचा आहे का त्याचे जे परिणाम होतील. त्यासाठीच मी आता जे म्हणतोय की ते लगेच ते निर्णय करणार नाहीत, एक साधारणतः काही दिवस चालू देतील. बरं, पण याचा परिणाम छगन भुजबळांनी हा जर निर्णय घेतला तर त्याचा परिणाम नाशिक पुरताच असेल की संपूर्ण राज्यभर त्याचे हादरे जाणवतील? कारण छगन भुजबळच असे नेते आहेत ज्यांनी पहिल्यांदा शिवसेनेला सगळ्यात मोठा धक्का दिला होता त्या काळात, जेव्हा बाळासाहेबांचा दबदबा होता शिवसेनेवर. बरोबर आहे ना. हा जो त्यांचा निर्णय राहील तो संपूर्ण राज्यभरच त्याचा परिणाम होईल. कारण भुजबळांना मानणारा जो काही वर्ग आहे ओबीसींचा, तो संपूर्ण राज्यभर आहे. आपण त्या जरांगेंनी उपोषण केल्यानंतर भुजबळांनी त्याचे जे प्रतिमेळावे घेतले, त्यात आपण बघितलंय की ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात भुजबळांनी मेळावे घेतले आणि त्याला तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे हा निश्चितच फरक पडेल. यात सर्वात महत्वाचा भाग आहे, जसा मराठा समाजाचा रागालोभाचा विषय आहे, त्याचबरोबर ओबीसी समाज हा बहुवंशी भारतीय जनता पक्षाकडे झुकलेला आपण बघतो देशभरात. तर त्याला सुद्धा या निमित्तानं काही छेद देता येतो का, याचा विचार शिवसेना नक्कीच करणार. पण एक याच्यातला आहे की भाजपची एंट्री होऊ शकते ह्या राजकीय नाट्यामध्ये. कारण असं म्हटलं गेलं की भाजपच भुजबळांना चालवतंय, भाजपच भुजबळांना सांगतंय की तुम्ही ही भूमिका घ्या. विरोधकांकडून हा आरोप झाला होता, म्हणून मी हा प्रश्न विचारतो. त्याला ऑफिशियल कुठलंही हे नाहीये. ऑफिशियल नाहीच राहणार. तर सुरुवातीला ज्या वेळेस नाशिक मधून लोकसभेसाठी भुजबळांचं नाव आलं, ते अमित शहानी सुचवलं असं सांगितलं गेलं. त्यावेळेस असं वाटत होतं की भारतीय जनता पक्ष भुजबळांना मोठे करेल, राष्ट्रीय स्तरावर नेतील आणि त्यांनाही इच्छा होती लोकसभा किंवा राज्यसभेत जायची. परंतु त्यांच्या दोन्ही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आणि ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये त्यांना कुठेही प्रचाराला बोलवलं गेलं नाही. इव्हन नाशिक जिल्ह्यात सुद्धा पक्षाच्या लोकांकडून किंवा कोणाकडूनच, अगदी अजित पवारांच्या बारामतीत माळी समाजाची भरपूर मतं असतानाही त्यांना बोलवलं गेलं नाही. त्याची व्यथा त्यांच्या बोलण्यातून जाणवते, सल आहे त्यांना ती. आणि भारतीय जनता पक्ष आता लगेचच काही ते करेल असं वाटत नाही. आणि ते भुजबळांना सुद्धा भारतीय जनता पक्षात जाऊन ती स्पेस मिळेल
याबाबत शक्यता वाटत नाही. कारण की भारतीय जनता पक्षामध्ये खडसे आहेत, पंकजा मुंडे आहेत, ही सगळी ओबीसी नेते मंडळी आहेतच. त्यामुळे भुजबळ आणखी एक त्यात एक हा एक विषय होऊ शकतो. त्यामुळे सध्या त्यांना जी स्पेस अपेक्षित आहे त्यांच्या ओबीसी नेतृत्वाला ती शिवसेना उभाटामध्ये मिळू शकते. सर मी तुमच्याकडे येतो, पण आता ज्यांनी टीव्ही ऑन केला ते आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्याला सांगायला हवं. महाराष्ट्राच्या राजकारणात संभाव्य भूकंपाचे संकेत देणारी एक मोठी राजकीय बातमी, आणि ही राजकीय बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भातली आहे. राज्यातले सर्वात मोठे ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ हे वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या विचारात आहेत का, हा सवाल निर्माण झालाय. कारण छगन भुजबळ हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. मिलिंद नार्वेकरांनाही ते गुप्त भेटलेले आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, छगन भुजबळ पुन्हा एका बंडाच्या पवित्र्यात आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि जर छगन भुजबळ यांनी बंडाचा हा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा अतिशय मोठा धक्का असू शकतो, आणि त्याचबरोबर सरकारसाठी सुद्धा तो धक्का आणि एक प्रकारचा बूस्टर उभाटा गटासाठी असू शकतो. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 उपमाशी बोललात त्याबद्दल.